Hello student, now we are going to solve problems on differentiation, that is particularly depends on chain rule, okay. But today I am solving some important problems from your exercise, okay. Now write down first sum. If y equal to log of under root x square plus a square plus x अपॉन काही सम असे आहेत की ते विचारण्यासारखे आहेत, विचारलेले आहेत. देन show that dy by dx equal to 2 upon under root x square plus a square. Okay, now we will try to solve this problem. Actually show that विचारलेले बरेच वेळा, ठीक आहे. Now here y is given, that is the log of, again I am writing same, y is log of under root x square plus a square plus x upon under root x square plus a square minus x. आता बघा तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर लॉगचा बेनिफिट मिळेलच तुम्हाला. लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मीन लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे ह्याचा लॉग न्यूमरेटरचा मायनस लॉग डिनॉमिनेटरचा डिफरन्शिएट करावा लागेल. पण होईल काय, तिथं दोन फंक्शन येतील परत, लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर. त्यापेक्षा इफ यू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर काय स्टेप वाचतील का रे, हे बघा इथंच कळेल. याला रॅशनलायझेशन केल्यामुळं काय फक्त एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर येणार आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह झिरो येणार, म्हणजे परत दोन डेरिव्हेटिव्ह काढण्याची आवश्यकता नाही. म्हणून आपण काय करू, याला सिंपल करू. अदरवाइज डायरेक्ट सोडवलं तरी येईल, पण शो दॅट मध्ये पर्टिक्युलर कमी वेळेत जायचं असेल तुम्हाला तर काही ट्रिक ह्या यूज कराव्याच लागतील. ओके, नाव दिस इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स रॅशनलाइज करतोय डिनॉमिनेटर, म्हणजे हा अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा मायनस एक्स आहे प्लस एक्स ने मल्टिप्लाय करतो, ए मायनस बी ए प्लस बी आहे ना रॅशनलाइजिंग फॅक्टर, आणि सेम टर्म वरती लिहितोय व्हॅल्यू चेंज व्हायला नको म्हणून. ओके, दॅट इज अ रॅशनलायझेशन. y ऑफ इक्वल टू लॉग ऑफ काय होणार आहे, हे बघा सेम टर्म आहे, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स मीन्स काय होणार, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स होल स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये काय सेम टर्म आहे स्क्वेअर. इथं मात्र रॅशनलायझेशन कसं होणार, ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे रूट निघून गेलंय, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सेकंडचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले. म्हणजे वाय बघा आता कळलं का तुम्हाला वाय कसला बेनिफिट मिळणार आहे आपल्याला. हा एक्स होल स्क्वेअर तर आहेच, परंतु खाली काय झाला ए स्क्वेअर. आता लॉग सेपरेट केले तर लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉन्स्टंट असल्यामुळे एक डेरिव्हेटिव्ह असला आणि हा 2 पण इथं इनटू येणार. ओके, now till now I have not differentiated. I am only simplifying this function. Denominatorचं रॅशनलायझेशन केलंय. Now log of numerator, that is a log of under root x square plus a square plus x whole square आहे by rules of logarithm into minus log of denominator, that is a square लिहिला काय आणि इथं 2 लिहिला किंवा नाही लिहिला, कारण ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा 0 होणार बिकॉज इट इज अ इंडिपेंडेंट ऑफ x. ऍक्च्युअली ए स्क्वेअर मीन्स कॉन्स्टंट, देयर इज नो x और y. ओके, नाउ बघा किती सिंपल झाला, फक्त एवढ्या एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. लॉग ऑफ दिस तर कॉन्स्टंटच आहे आणि खाली मायनस जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार. आता मात्र इथं महत्त्वाचं लिहितो मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, that is dy by dx equal to 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ, फक्त एकच डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आणि का मिनिंग कळला का, मायनस ddx ऑफ लॉग ए स्क्वेअर काढण्याची गरज नाही, नाहीतर प्रत्येक ठिकाणी लॉग म्हटल्यानंतर 1 बाय कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 होणार. एनी डाऊट. नाव दिस इज इक्वल टू, मी इथं काय नाही केलं, रूल्स लावले, 2 बाहेर काढला, डेरिव्हेटिव्ह फक्त लिहिलाय काढलेला नाही. 2 इंटू लॉग ऑफचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर. हे मात्र आता बेसिक लक्षात ठेवायला पाहिजेत, म्हणजे काल रूल होते ना आज विसरले असं नाही.
हे रूल नेहमीसाठी असणार. मॅथ्सचं तेच वैशिष्ट्य आहे. एकदा तुम्ही रूल आत्मसात केले तर ते वर्षभर तेच ते करायचं आहे. काय लर्न करण्याची गरज नाही. नाही मग सर आता वाचले आम्ही उद्या विसरलो, तसं नाही. ते डोक्यात कायमस्वरूपी पाहिजे. लॉग एफ एक्स बोलल्याबरोबर तुमच्या डोक्यात 1/f आला पाहिजे. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय एफ एक्स म्हणजे काय, एफ एक्स म्हणजे काय, लॉगचा तर काढला आपण. एफ एक्स म्हणजे हा आतल्या फंक्शनचा म्हणजे काय, √x² प्लस a² प्लस एक्स मायनस लॉग ऑफ a² चा 0, मायनस लॉग ऑफ a² चा काय झाला 0. काय डाऊट इथपर्यंत? एनी डाऊट? ठीक आहे, ठीक आहे. नोट डाऊन केले तर ऍक्च्युलाइज केले फक्त. नाउ देयरफॉर dy by dx इक्वल टू 2 अपॉन √x² प्लस a² प्लस एक्स. हे जसं लिहिलं मी 2 न्यूमरेटर मध्ये आहे तसंच, फक्त आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट मध्ये प्लस साइन आहे. हे अंडर रूट एक फंक्शन आहे. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2 √x² प्लस a² इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस a². काय दिसलंय तुम्हाला? अंडर रूट दिसलंय. अंडर रूट म्हटल्याबरोबर 1/2 रूट लिहिला मी इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 लिहू डायरेक्ट. ओके, हे बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1, ह्याचा 1/2 रूट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस a². That's why now that is equal to 2 upon √x² प्लस a². अंडर रूट मध्ये प्लस x वेगळा 1 बाय आहे ना, हा ठीक आहे. आता हा 1 बघा 1/2 रूट आहे तसंच स्टेप बाय स्टेपचा. x² प्लस a² चा, x² चा किती 2x प्लस a² चा 0 लिहित नाही, x² चा 2x a² चा 0 झालाय प्लस 1 आपण काढलेला आहे. एनी डाऊट? नाव this 2 will get cancelled. this 2 upon √x² प्लस a² प्लस x झाला. इथं काय उरला? न्यूमरेटर मध्ये x, डिनॉमिनेटर मध्ये x² प्लस a². ओके, हा प्लस 1 प्लस काय आहे 1. डेरिव्हेटिव्ह काढून झाला. सिम्प्लिफाय करतो. 2 फक्त यालाच होता, याचा डेरिव्हेटिव्ह 2x याला होता, 2 कॅन्सल झाला. दॅट इज 2 अपॉन √x² प्लस a² प्लस x बाहेर आहे. हा प्लस x. ओके, ठीक आहे. प्लस x बाहेर आहे, लक्षात ठेवा. ऍडिशन करतो. अपॉन 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. x प्लस √x² प्लस a² झालंय. हा बघा अपॉन किती x² प्लस a². आणि आता बघा हा डिनॉमिनेटर आणि हा न्यूमरेटर सेम आहे की नाही? आहे. फक्त हा एक पहिल्यांदा लिहिला, हा दुसऱ्यांदा, हा है ना उलट केलंय. बाकी दोन्ही एकच टर्म आहे, a प्लस b प्लस a लिहिलेला आहे. कॅन्सल झाली आणि काय उरलंय 2 अपॉन √x² प्लस a². दॅट इज द आन्सर. काय रे, काय डाऊट? विचारलेलं आहे 2-3 वेळा एक्झाम मध्ये, नाही का, म्हणून हे लिहिले. मिनिंग कळला? एनी डाऊट? ठीक, राईट डाऊन और नोट डाऊन. सायमल्टेनियसली माझ्यासोबत लिहू शकता, समजून घेऊन. त्या स्पीडनेच मी लिहित असतोय, त्यामुळे नोट डाऊन पण करत चला. त्या 2 मिनिटं थांबतोय मी, एक्सप्लेन आहे ना, आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. एक काम करत चला, मी स्लोली सॉल्व करतोय, सायमल्टेनियसली लिहित चला व्हिडिओ बघताना. ओके, नाही तर मग का पूर्ण बघा आणि स्वतः सोडून बघा, दोन्ही वे आहे तुमच्याकडे. एक स्टेप मी लिहितो त्यावेळेला लिहित चला. फक्त एक्सप्लेन करताना माझ्याकडे लक्ष असू द्या. आणि ते सायमल्टेनियसली लिहिलं तर फार चांगलं, नाही लिहिलं तर नंतर रिवाइज करून एक्सप्लेन तुम्हाला कळलेलं असेल तर लिहू शकता. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. differentiate with respect to x. 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 ठीक है? 25 raised to log of sec base 5. Log sec but base 5. 16 raised to log tan x लिहितो, बेस 4 लिहितो. ओके, काय डाऊट? मुद्दामून तुम्हाला लॉगॅरिथमिक फंक्शनचं थोडंसं हॅबिट व्हायला पाहिजे. मी याला नाव देतो लेट a to the y.
डिफरन्शिएट करण्याची घाई करू नका, कारण थोडंसं डोकं चालवलं तुमच्या लक्षात येईल की ए रेस टू लॉग, तुम्हाला हा रूल माहिती आहे, ए रेस टू लॉग बेस ए असेल तर फक्त एक्स होतो है ना. परत बघा, ए रेस टू लॉग एक्स बेस ए असेल तर एक्स होतो, किंवा ई रेस टू पर्टिक्युलर नंबर असेल, बेस नाही लिहिला म्हणजे ई आहे, एक्स होणार. कुठला आहे, 4 रेस टू लॉग एक्स बेस 4, बरोबर आहे. 5 रेस टू लॉग जो काय असेल बेस 5 असेल तर हा ब्रॅकेट होतो. मिनिंग कळतोय, ठीक आहे. मग हे तुमच्या लक्षात येईल की हा बघा 25 रेस टू आहे, याला मी 5 स्क्वेअर करतो म्हणजे 5 रेस टू येणार है ना. त्यामुळं याचा बेनिफिट घेऊ शकतो आपण, मी डिफरन्शिएशन करत नाही. ओके, फक्त 5 स्क्वेअर लिहिला. 16 ला काय लिहिला, 4 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आहे लॉग ऑफ tan x बेस 4. ओके, बेनिफिट कसा मिळतो बघा, हा 5 रेस टू होणार, a रेस टू m रेस टू n, a रेस टू काय होणार m इंटू n. ओके, मीन्स व्हॉट, y इक्वल टू 5 रेस टू ह्याचा आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन होणार 2 इंटू लॉग ऑफ सेक एक्स बेस 5 मायनस 4 रेस टू हा आणि हा मल्टिप्लिकेशन 2 इंटू लॉग ऑफ tan x बेस 4. पण ह्यानी आणखी बेनिफिट मिळतो, 5 रेस टू लॉग आला, बेस पण 5 आला, पण हा 2 इंटू लॉग आहे म्हणजे हा पॉवर मध्ये जाईल, हा 2 कशामध्ये जाईल, पॉवर मध्ये, म्हणजे काय येईल 5 रेस टू लॉग सेक एक्स बेस 5 स्क्वेअर झाला. लॉगच्या रूलने 2 लॉग m लॉग m स्क्वेअर होणार. काय डाऊट, मायनस इथं सुद्धा 4 रेस टू लॉग tan x आहे ना, tan x होल स्क्वेअर, तो इथे लिहितो, बेस मात्र 4. त्यामुळे झालं काय सिंपल झालंय, a रेस टू लॉग बेस पण एच म्हणजे फक्त हा 6 स्क्वेअर एक्स, a रेस टू लॉग बेस ए परत tan स्क्वेअर. रूल कुठला वापरला, a रेस टू लॉग एक्स बेस एच असेल तर एक्स असेल, म्हणजे 6 स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर, बट 6 स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर किती 1. म्हणजे बघा आता मी डेरिव्हेटिव्ह काढतो, म्हणजे आता पण डिफरन्शिएट नव्हतं केलंय, 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 1 कॉन्स्टंट आहे. एनी डाऊट, बघा आता इथं बघा मी चेंज करू शकतो, प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, परंतु हे बघा लॉग सेक एक्स बेस 5 तुम्ही तयार करू शकता. समजा मी इथे घेतला 16, हे बघा, त्यामुळे मी बेस इथे घेणार 4, साईनचा प्रॉब्लेम घेतोय, साईन घेणार साईन स्क्वेअर एक्स, इथं प्लस घेतो म्हणजे कॉस स्क्वेअर येईल, इथं कशाचा 9 घेतो, 3 चा स्क्वेअर घेतो बेस, त्यामुळे इथं 3 लिहितो म्हणजे 3 स्क्वेअर म्हणजे हा 2 इथं जाईल, टॅनच्या ऐवजी काय घेतोय कॉस. येईल की नाही सेम आन्सर, म्हणजे प्रॉब्लेम हे काय फार त्याला बुक लागते अशातला काही भाग नसतो. आपण जर स्वतः पण प्रॉब्लेम तयार करू शकतो, त्याच्या मागचं प्रिन्सिपल कळलं पाहिजे. हे पण इथे काय येईल 4 स्क्वेअर, आता जस्ट लिहितो मी नाही का, इथं टाइमपास नाही करत, नाही मला फास्ट लिहिलंय सरांनी. 3 स्क्वेअर लॉग कळलेला असेल तर जस्ट लिहितोय, झालंय का. 3 बेस साठी 3 पॉवर बेस 3, 4 साठी बेस 4 आणि हा 4 रेस टू काय 2 इंटू लॉग साइन एक्स येणार, आणि तुम्हाला माहिती आहे हा नाही का, हा साइन स्क्वेअर होणार 3 रेस टू 2 इंटू लॉग कॉस एक्स बेस 3. ओके, आणि मग बघा बरं हा झाला 4 रेस टू 2 लॉगला इंटू आहे, लॉग एक्सला लॉग साइन एक्सला, साइनच्या डोक्यावर जाईल लॉग साइन स्क्वेअर साइन एक्स होल स्क्वेअर, पण तू इथे लिहिणार बेस 4 एक्स लिहायला विसरू नका. 3 रेस टू लॉग कॉस एक्स बेस 3, 2 हा इकडे गेला, लॉगला इंटू असल्यामुळं डोक्यावर गेला. y इक्वल टू आता बघा 4 रेस टू लॉग साइन स्क्वेअर बेस पण 4 आहे, आला साइन स्क्वेअर 3 रेस टू लॉग इथे लिहिता ना, इथे लिहितोय आपण, बाकी काय लॉग 3 रेस टू बेस पण लॉगचा 3 काय येणार कॉस स्क्वेअर एक्स, आणि बघा बरं y किती झाला, मी तिथे
सेक आणि टॅन घेतला होता, इथं साइन आणि कॉस घेतला, झाला 1. झाला मागच्या सारखाच प्रॉब्लेम. डिफरन्शिएट करतो आता, 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 0. नाही ते काढत बसाल, हे कळलं पाहिजे. नाही ते रेस टू चा रूल काय करू सर, काय नाही कळलं पाहिजे. 4 स्क्वेअर आहे म्हणजे हा 4 रेस टू येणार, 2 इथं जाणार साइन स्क्वेअर म्हणजे फक्त साइन स्क्वेअर. 3 स्क्वेअर आहे, 2 इथं जाणार कॉस स्क्वेअर होणार फक्त, नाही का. आणि मग साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर वर डेरिव्हेटिव्ह 0. तोंडी सुद्धा सांगता येईल. मल्टिपल चॉईस असेल, कुठली तुमची सीईटी असेल, कुठली अदर एक्झाम असतील, हे कळलं पाहिजे. टेक्निक कळलं पाहिजे, टेक्निक कळलं पाहिजे. वेदर इट इज HSC बोर्ड एक्झाम और वेदर इट इज सीईटी और वेदर इट इज जेई, कुठली एक्झाम असेल तरी फक्त त्याच्या मागचं टेक्निक पटकन कळलं पाहिजे. तर मिनिंग कळला. नाव राईट नेक्स्ट प्रॉब्लेम. चेन रूलवर डिपेंड, बुक मधलं थोडंसं सम लिहून घेतले मी, ते तुम्हाला सांगतोय. नाव इफ f'3 is 1, g'2 is 5, g(2) is right, g(2) is 3. These are the sums from your book. Okay, g(2) is 3 and y equal to f of g of x. Find dy by dx at x equal to 2. काय डाऊट? dy by dx काढायला सांगितलं. फक्त चेन रूल माहिती पाहिजे. ओके, आता चेन रूल माहिती नसायला काय हे नाही. y दिलाय तुम्हाला, y इक्वल टू f ऑफ g ऑफ x. डिफरन्शिएट करतोय dy बाय dx. चेन रूल परत बघा. y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. dy बाय dx म्हणजे dy बाय du, du बाय dx. इथं सुद्धा तेच आहे. f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच f डॅश येणार है ना. कशाचा डेरिव्हेटिव्ह? f ऑफ u चा, f डॅश u. पण इथं संपलं नाही. इनटू u चा म्हणजे कशाचा? g चा. g चा डेरिव्हेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो? g डॅश x. काय डाऊट रे? हे बघा, f ऑफ u होता म्हणजे f डॅश u झाला म्हणजे f डॅश g ऑफ x झाला इनटू u चा म्हणजे gx चा g डॅश x. नोटेशन बदलले, रूल बदललेला नाही. आता आपल्याला dy बाय dx कुठं पाहिजे? dy बाय dx कुठं पाहिजे? ॲट x इक्वल टू. म्हणजे मी काय करणार? फक्त जिथं x दिसतो तिथं 2 टाकणार, जिथं x दिसतो तिथं 2 टाकणार, बाकी काय नाही. हे बघा, इन जनरल डेरिव्हेटिव्ह ॲट एनी पॉइंट x, बट x इज गिवन 2 means f dash g of 2 into g dash 2. dy by dx कुठं काढायला सांगितलं तुम्हाला? ॲट x इक्वल टू 2. लिहिताना असं लिहितात dy by dx ॲट x इक्वल टू f dash g of 2 दिलाय का? हो दिलाय. हे बघा, g of 2 दिलाय 3 आहे. तसं लिहा, डोक्याला त्रास घेऊ नका. f डॅश कशाचा? g of 2 चा. g of 2 ची व्हॅल्यू आहे का? आहे. g डॅश 2 ची व्हॅल्यू आहे का? आहे. g डॅश 2 5 आहे. f डॅश 3 ची व्हॅल्यू आहे का? आहे. 1 आहे. 1 into 5 that is the 5. अशा प्रकारे चेन रूल वर क्वेश्चन येऊ शकतात. कळलंय? हे तुम्हाला करता आले पाहिजे. एनी डाऊट? ठीक. सेम टाईपचा क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये अजून दिलेला आहे. टेबल 1 दिलेला आहे आणि त्यावरून डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे. चेन रूल साठी लिहून घ्या. चेन रूल साठी दिलेला आहे. टेबल इज गिवन. ठीक आहे. दिलंय काय टेबल मध्ये? वेगळं काय नाही दिलंय. x f ऑफ x दिलाय, g ऑफ x दिलाय, f डॅश x दिलाय म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आणि दुसऱ्या फंक्शनचा म्हणजे काय दिले? 2 फंक्शन दिले आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह दिले आणि त्यांची व्हॅल्यू x ला किती आहे ती दिली आहे. म्हणजे x किती असताना? x 2 असताना दिली आहे, 4 असताना दिली आहे, 6 असताना. म्हणजे काय रे? x 2 असताना f ऑफ x किती म्हणजे f ऑफ 2 किती, g ऑफ 2 किती, f डॅश 2 किती, g डॅश 2 किती. x 4 असताना म्हणजे काय? f ऑफ 4, g ऑफ 4, f डॅश 4, g डॅश 4. आणि ह्या कॉलम मध्ये काय? x 6 असताना म्हणजे f ऑफ 6, g ऑफ 6, f डॅश 6, g डॅश 6 ची व्हॅल्यू दिली. ही काय असेल ती, त्याला काय फार डोक्याचं काम नाही. जी असेल ती भरू शकतो आपण. 6 4 2 -3 5 -4 कुठली पण असते. 4 -6 7. दॅट इज अ टेबल. टेबल काय कळलं? काय तर
एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी एफ एक्सची व्हॅल्यू, जी एक्सची व्हॅल्यू, एफ डॅश एक्सची व्हॅल्यू, जी डॅश एक्सची व्हॅल्यू. थोडक्यात काय, इथं 2 आहे म्हणजे एफ ऑफ 2 आहे, हा जी ऑफ 2 आहे, हा जी एफ डॅश 2 आहे, हा जी डॅश 2 आहे, एक्स 2 असताना. इथं हा एफ ऑफ 4 आहे, जी ऑफ 4 आहे, एफ डॅश 4 आहे, जी डॅश 4 आहे. 6 साठी दिली आहे म्हणजे एफ ऑफ 6, जी ऑफ 6, एफ डॅश 6, जी डॅश 6. आता एक 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 प्रॉब्लेम घ्या. बघा, आर एक्स इक्वल टू f of g of x, then find एकच लिहितो r dash. Okay, now again same, find r dash 2. पहिल्यांदा x काढा, rx काय आहे, f of g of x. काय पाहिजे, r dash डेरिव्हेटिव्ह पाहिजे. कुठे पाहिजे ते नंतर बघा, कुठल्या पॉइंटला. r dash काढतो मी. चेन रूल काय सांगतो, f of g of x म्हणजे काय, f dash f of u, f dash u म्हणजे g of x. जो कशाचा असेल तो f dash इनटू कशाचा डेरिव्हेटिव्ह, u चा म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह, g of x चा. r dash काय पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे मला काय, मी काय करेल, x च्या ऐवजी काय लिहिणार, 2 लिहिणार. वेगळं काही केलंय नाही, डोक्याला त्रास दिलाय नाही. x च्या ऐवजी 2, x च्या ऐवजी 2, x च्या ऐवजी 2, कारण आपल्याला r डॅश पाहिजे. r डॅश काढला आपण, पण कुठं पाहिजे, x r डॅश 2 व्हॅल्यू टाका. बोला g ऑफ 2, फक्त टेबल रीड करता आला पाहिजे. g ऑफ 2 म्हणजे g ऑफ x ची व्हॅल्यू 2 ला किती रे, 6. g डॅश 2 म्हणजे g डॅश ची व्हॅल्यू 2 ला किती आहे, 4 आहे. आता f डॅश काढायचा आहे 6 ला. f डॅश चा टेबल बघा आहे, कुठल्या याला पाहिजे, 6 ला किती आहे, 5. जी डॅश 2 दिलाय, नाही जी डॅश 2 किती, 4 आहे दिलाय. ठीक आहे, काय डाऊट, म्हणजे एफ डॅश जी ऑफ 2, जी ऑफ 2 किती, जी ऑफ 2 आहे 6, आणि मग आपण दिला एफ डॅश 6. एफ डॅश 6 किती दिलाय, मायनस, सॉरी, एफ डॅश 6 किती आहे, एफ डॅश 6 बघा किती आहे, एफ डॅश 6 ला व्हॅल्यू किती आहे, -4 दिली आहे. सॉरी, -4 इंटू किती, -6, जी काय टेबल मध्ये असेल. कळलंय कसे काढता येईल. आणखी एखादं, राईट डाऊन दिस आहे ना, कुठला पण काढा. सेम टेबल वरून दुसरं प्रॉब्लेम देतो, सेम टेबल वरून दुसरं प्रॉब्लेम देतो. कुठला आहे, आर एक्स इज कॅपिटल आर, ती फंक्शनची नाव आहेत, आर एफ जी एच. आपण वाय नेहमी लिहितो असं काय, जी ऑफ 3 प्लस f of x. Find r dash x, r dash x नाही, r dash 4. ओके, r dash 4. ठीक आहे, r dash लिहितो, r dash r x लिहितो परत. काढायचा काय, r dash कुठल्या पॉइंटला, 4 ला. 4 लास्टला बघा, x च्या ऐवजी 4. पहिल्यांदा डिफरन्शिएट करू, डेरिव्हेटिव्ह काढतो, म्हणजे हा समजा y म्हटलं तर dy बाय dx, r ऑफ x म्हटलं तर r डॅश x. चेन रूल, g ऑफ u म्हणजे g डॅश ऑफ u, u आहे तसाच, इथं काय हात नाही लावायचा, याला u म्हटलंय, g ऑफ u चा g डॅश u. पण एवढ्यावर थांबायचं का, नाही, इनटू कशाचा डेरिव्हेटिव्ह, आतल्या फंक्शनचा, u चा म्हणजे 3 चा किती, 0, प्लस f ऑफ x चा किती, f डॅश x. काय डाऊट रे, हे बघा, g चा डेरिव्हेटिव्ह g डॅश u इंटू u चा, u मध्ये 3 आहे, 3 चा 0, f ऑफ x चा f डॅश x. ओके, g डॅश 3 प्लस, हा आता मला काय पाहिजे, r डॅश काढून झाला, पण r डॅश कुठे पाहिजे, 4 ला पाहिजे. 4 ला पाहिजे म्हणजे जिथं 3 दिसेल मी तिथं 4 लिहिल, काय 4 ला पाहिजे. 3 प्लस f ऑफ 4, f डॅश 0 लिहित नाही, प्लस आहे तो, x च्या ऐवजी काय, 4. काय डाऊट, सगळं r डॅश काढला, r डॅश 4 म्हणजे f ऑफ 4, f डॅश 4, जिथे x दिसेल तिथे 4 लिहिल. काय डाऊट नाही. आता बघा, दॅट इज अ g डॅश 3 प्लस f ऑफ 4. टेबल मध्ये बघा, f 4 ला 3 इंटू f डॅश 4, f डॅश 4 ला किती आहे, 5 आहे. जसं आहे तसं लिहायचं, कुठे डोकं चालवते मी. g डॅश कुठं, 3 प्लस
एफ ऑफ 4 ला, एफ ऑफ 4 किती आहे 3 आहे, 3 प्लस 3 ला म्हणजे जी डॅश कितीला 6 ला इंटू एफ डॅश 4 ची व्हॅल्यू माहितीच होती 4 ची 5, जी डॅश 6 राहिला 3 प्लस 3 हा 3 एफ ऑफ 4 3 होता, जी डॅश 6 किती आहे 7 आहे इंटू 5, जी डॅश बघा जी डॅश कुठं 6 ला 7 आहे, दॅट इज आन्सर. अशा प्रकारे चेन रूल आणि फंक्शनचा मिनिंग तुम्हाला कळला पाहिजे. ओके, जवळपास चेन रूलचे प्रॉब्लेम मॅक्सिमम महत्वाचे तर घेतलेच मी. काही मध्ये त्याला कशी मी सांगतोय चेन रूल काय प्रॅक्टिस साठी आहे आणि काही पण लिहा, डोळे बंद करून डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो, दगड घरगोंडा काही पण लिहा. कारण आहे त्याला, कारण आहे तुम्हाला फंक्शन देऊन देऊन काय की 10 घेतली एकत्र काय फरक पडतोय, चेन रूलने आपलं चेन चालवत राहायची. इथं तर फक्त एक सिंपल एकच फंक्शन होतं. ओके, बघूया नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज मधले काही सॉल्व करायला देईल, ते करून बघायचे आणि अदरवाईज पुढचं आपण पुढची टाईप सुरू करू डेरिव्हेटिव्हची. ओके, आणि पाहिजे असेल तर याच्यातले आणखी 2-4 सम सॉल्व करता येतील, पण तेवढ्यासाठी व्हिडिओ मला जास्त काढायला लावू नका. पाहिजे असेल तर आणखी 4-5 सम घेऊ शकतो आपण. ओके, बाय. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.